4 दिवसांपासून दहशतीखाली असलेल्या चांदोलीकरांनी सोडला सुटकेचा निश्वास। वन विभाग, रेस्क्यू टीम आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या टीमकडून बिबट्या जेरबंद। वीज वितरण विभागाच्या मीटर टेस्टिंग कार्यालयात बिबट्याची एंट्री झाल्याने उडाली होती खळबळ। काळूस येथील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शेरे काढण्याची मागणी, आसूड मोर्चा काढण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा। काळूससह अन्य 23 गावांचे पुनर्वसन बाधित क्षेत्रावरील शासनाचे शिक्के काढण्याचा लढा सुरू। पश्चिम महाराष्ट्रातील वीज चोरांना महावितरणचा दणका। एक दिवसात 1.58 कोटींच्या वीज चोऱ्या उघड। वीज चोरीच्या गुन्ह्यासाठी दंड आणि 3 वर्षापर्यंत कैदेची तरतूद। बिबट्याला ऑफिसमध्ये डांबून ठेवणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ शेळके यांचा विशेष सन्मान। नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या हस्ते सत्कार। शांता शेळके यांच्या सतर्कतेचे सर्व स्तरातून होतंय कौतुक। सुदर्शन पाटील यांना निरोप देताना नव्या DYSPंचा गुडेगाव, पारगाव, मंचर, खेड पोलीस ठाण्याकडून स्वागत। अमोल मांडवे यांचं स्वागत, सुदर्शन पाटील यांना दिल्या शुभेच्छा। खेड डिव्हिजन तर्फे खास कार्यक्रम। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। राजूर शहरानजीक चांदोली येथील वीज वितरण विभागाच्या मीटर टेस्टिंग कार्यालयात बुधवारी सकाळी बिबट्या घुसला। वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। राजूर वन परिक्षेत्र, जीवसृष्टी रेस्क्यू टीम आणि माणिकडोह बिबट निवारण केंद्र यांच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केलं। बिबट्या कैद झाल्यानंतर भुलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आलं। त्यामुळे गेले 4 दिवस बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या चांदोलीकरांसह राजूर पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। राजूर शहरालगत असलेल्या चांडोली गावात मागील 4 दिवस बिबट्याचा वावर होता। चांडोलीतील सम्राट सोसायटीमध्ये बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। चांडोलीतील वीज वितरण विभागाच्या कार्यालय शेजारी असलेल्या वीज मीटर टेस्टिंग कार्यालयात बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांनी बिबट्याला येताना पाहिलं। त्यांनी आरडाओरडा केला। त्यावेळी तो कार्यालयाच्या लगत असलेल्या मीटर टेस्टिंग कार्यालयात घुसला। यावेळी तेथील काम करीत असलेल्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञ शांता संभाजी शेळके यांनी सतर्कता दाखवत कार्यालयातील गेट बंद केलं। बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं। बिबट्या वीज मंडळाच्या कारात घुसल्याची बातमी समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। नाव शांता संभाजी शेळके, माझं पद सिनियर टेक्निशियन, राजगुरुनगर डिव्हिजन। मी माझ्या टेस्टिंगमध्ये काम करत असताना अशी बसलेली होती काम करत। त्यावेळेस मला खमशांनी आवाज दिला की मॅडम मॅडम म्हणून। मी काय त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु नंतर मी त्यांच्याकडे लक्ष दिले। मॅडम ज्यावेळेस आवाज दिला त्यावेळेस त्यांनी मॅडम म्हणून आवाज दिला। त्यावेळेस मी थोडंसं साईडला पाहिलं तर माझ्या शेजारून असा बिबट्या पुढे गेलेला होता आणि नंतर मी बाहेर आली आणि दरवाजा लावून घेतला। जीवसृष्टी रेस्क्यू टीम, राजूर वन विभाग, माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं। माणिकडोह बिबट निवारण केंद्रातील वैद्यकीय पथकाने बिबट्याला गनद्वारे भुलीचं इंजेक्शन दिलं। बिबट्या बेशुद्ध पडल्यानंतर त्याला पकडण्यात आलं। खेड वन क्षेत्रांतर्गत चांडोली येथे शनिवारी रात्रीपासून सदरील मादी बिबट्या आढळून येत होता। आज वन विभाग, रेस्क्यू टीम, खेड आणि चाकण आणि पोलीस डिपार्टमेंट यांना एकत्रितपणे सदरील बिबट्या रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे आणि तो सदरील बिबट्या आता माणिकडोह निवारा केंद्रात पाठवण्यात येत आहे। सदरील बिबट्या अंदाजे 4 ते 5 वर्षाचा असून चांगल्या स्थितीत आहे। धन्यवाद। बातमी आहे शेतकऱ्यांच्या आसूड मोर्चाची। काळूस येथील शेतजमिनीच्या सातबारावरील भूसंपादन शेरे ताबडतोब काढून घ्यावेत, अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीनं आसूड मोर्चाचे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। स्वर्गीय शरद जोशी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांच्या उपस्थितीमध्ये खेड तालुक्यातील काळूस आणि अन्य 23 गावातील पुनर्वसन बाधित क्षेत्रावरील शासनाचे शिक्के काढण्याबाबत विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आलं। काळूस येथील पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी धरण लाभ क्षेत्रात येत नसल्यानं 7/12 सदरी जमिनीवरील भूसंपादनाचे शिक्के काढून या जमिनी संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। भामासखेड आणि चासकामान धरण पुनर्वसनासाठी सन 1979 ला संपादित केल्या होत्या, परंतु संबंधित कॅनल प्रकल्प रद्द झाला आहे आणि बाधित गावे शेत जमिनींना अद्यापपर्यंत चासकामान भामासखेड धरणाचे पाणी
मिळालेले नाही. त्या संदर्भात गेल्या 30 वर्षापासून बाधित शेतकरी संघटनेच्या वतीनं संघर्ष करीत आहेत. चासकमान आणि भामासखेड धरणाचे कॅनॉल प्रकल्प रद्द झाल्यानं चाकण ते मरकळ पट्ट्यातील गावांमधील भूसंपादनाचे शेरे काढून शेतकऱ्यांना तात्काळ जमिनी परत करण्यात याव्या अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. यावेळी शरद जोशी विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष अंकुश काळे, शेतकरी संघटनेचे सुभाष पवळे, विठ्ठल आरगडे, संतोष खलाटे, विश्वनाथ पटोडे, बाळासाहेब दौंडकर, सुनील पटोडे, मीनानाथ साळुंके, नवनाथ जाधव, शिवाजी खलाटे, संतोष पवळे, सुरेश कौटकर, बाळासाहेब लोखंडे आदी बाधित शेतकरी उपस्थित होते. महावितरणकडून वितरण आणि वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीज चोरी विरोधी एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 1152 ठिकाणी सुमारे 1,58,00,000 रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये वीज तारेच्या हुकाद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून 896 ठिकाणी 99,98,000 रुपयांची थेट वीज चोरी झाल्याचं आढळून आलं. पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशनानुसार नुकतीच वीज चोरी विरुद्ध एक दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात आली. त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता सर्व जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली आणि सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आणि आदी वर्गवारीतील वीज जोडण्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या उद्देशासाठी वीज चोरी घेतली त्याऐवजी वाणिज्यिक आणि अन्य कारणांसाठी वापर करून असलेले 256 प्रकार उघडकीस आले असून त्यांना कलम 126 नुसार दंड, व्याजासह 58,19,000 रुपयांचे वीज बिल देण्यात आले आहे. तसेच थेट चोरीद्वारे विजेचा वापर होणारे 896 प्रकार या मोहिमेत उघड झाले आहे. पुणे जिल्ह्यात 1,28,85,000 रुपयांचे अनधिकृतपणे वीज वापर उघडकीस आला आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.